कोल्हापूरच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीमध्ये नव्या नर वाघाची एंट्री झाली आहे। शिलेदार असं या वाघाचं नामकरण करण्यात आलंय। हा शिलेदार चांदोली राष्ट्रीय उद्यानातला तारा वाघिणीच्या हद्दीत आढळून आलाय। याआधी शिलेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली त्यानंतर राधानगरीच्या अभयारण्यात आढळला। आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणी तर बाजी, सुभेदार आणि सेनापती नरवाघांसह शिलेदारची ही एंट्री झाली आहे। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे। याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे। यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या बाणगावमध्ये एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे। गावकऱ्यांना याची माहिती मिळताच तातडीने वन विभागाला कळवण्यात आलं। यानंतर वन विभागाने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढत अन्य ठिकाणी सोडण्यात आलं। गेले काही दिवस बाणगावमध्ये बिबट्याचा वावर होता, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। मात्र बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। पानी न रहा तो कच्चन बाहर निकल जा